भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल आपण 119 नंबरची गाथा बघितली, पण काल नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आज परत तीच गाथा रिपीट करतो आहे। तर 119 नंबरची गाथा, आधीच्या गाथेमध्ये आपण बघितलेलं होतं की ह्या ज्या मनुष्यादी पर्यायी जीवाला प्राप्त झालेले आहे, या नामकर्मामुळे प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे नामकर्माकडून आत्म्याचा पराभव झाला, अशा प्रकारचं उपचरित व्यवहारनयानी कथन केल्या जातं। उपचरित कथन आहे, याचा अर्थ त्याचा शब्दशः तसाच्या तसा अर्थ घ्यायचा नाही, तर त्याचा अर्थ आपल्याला असा लावून घ्यावा लागतो की त्या त्या पर्यायींमध्ये कर्मोदयाचं निमित्त कारण असताना पराच्या लक्षाने जीव आपल्या स्वतःच्या अपराधाने रागी द्वेषी बनून स्वभावापासून च्युत होतो आणि हा स्वभावापासून च्युत झाला, हाच त्याचा अपराध म्हटला जातो। यामध्ये कर्माचं निमित्त कारण असल्यामुळे कर्मामुळे आत्म्याचा पराभव झाला असं उपचरित कथन केल्या जातं। मतितार्थ निश्चय आपल्याला समजायचा आहे, बोलण्याची भाषा अशीच राहणार आहे, पण त्याच्यामधून आपल्याला योग्य अर्थ लावून घ्यायचा असणार आहे। आणि या गाथेमध्ये आपल्याला आचार्य हे सांगणार आहे की जीव द्रव्य रूपाने अवस्थित असून देखील पर्याय रूपाने अनवस्थित आहे। अवस्थित आहे याचा अर्थ तो ध्रुव स्वभावी आहे किंवा द्रव्य स्वभाव त्याचा कायम आहे, आणि अनवस्थित आहे म्हणजे अस्थिर आहे, बदलणार आहे। कोणतंही द्रव्य आपण घेतलं तर या द्रव्यामध्ये दोन तऱ्हेचे स्वभाव असतात। एक असतो ध्रुव स्वभाव किंवा ज्याला आपण म्हणू द्रव्य स्वभाव, आणि एक असतो अध्रुव स्वभाव ज्याला आपण म्हणू पर्याय स्वभाव। उदाहरणार्थ समजा आम्हाला अंगठी आणि हार, सोन्याची अंगठी आहे आणि सोन्याचा हार आहे, याच्यामध्ये जर आम्हाला एकता बघायची असेल तर ती आम्ही कशाच्या आधारावर बघू? अर्थात सुवर्णत्वाच्या आधारावर आम्ही यामध्ये एकता आहे असं म्हणू शकतो। हारातही सुवर्ण आहे, अंगठीतही सुवर्ण आहे, आणि या सुवर्ण द्रव्याला आम्हाला महत्वपूर्ण मानून मुख्य करून आम्ही दोन मध्ये एकता आहे किंवा दोन्ही एक आहे असं त्या ठिकाणी म्हणू शकतो। आणि म्हणजे द्रव्य स्वभावाच्या अपेक्षेने हे आम्हाला म्हणता येतं। आणि वेगळं आहे हे कशाच्या आधारावर आम्ही म्हणू शकतो? तर त्यांच्या ज्या पर्यायी आहे किंवा अवस्था आहे यांच्याकडे जर आम्ही बघितलं तर आम्ही असं म्हणू शकतो की अंगठी आणि हार हे वेगवेगळे आहे, अन्य अन्य आहे। म्हणून या गाथेमध्ये जो द्रव्याचा उत्पाद आहे तोच व्यय आहे हे एकतेच्या आधारावर प्रतिपादन केल्या जाणार आहे। या दृष्टीने द्रव्य अवस्थित आहे आणि जे आहे उत्पाद व्यय हे द्वैत आहे। याच्यामध्ये अध्रुवता बघून आम्ही असं म्हणू शकतो की हे दोन वेगवेगळे आहे, आणि असं दोन मिळून हा द्रव्याचा स्वभाव त्या ठिकाणी आहे। द्रव्याच्या स्वभावात कोणत्याही गोष्टीचा पराचा हस्तक्षेप असू शकत नाही, त्यामुळे द्रव्याचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही। ही वस्तुस्थिती आम्हाला जीवनात स्वीकारायची आहे। गाथा पहा, 119 नंबरची गाथा। जायदिनेव न सदी क्षणभंग समुद्भवे जने कोई, जो ही भवो सो विलो संभव विलयति ते नाना। जायदिनेव न सदी क्षणभंग समुद्भवे जने कोई, जो ही भवो सो विलो संभव विलयति ते नाना। क्षणभंग समुद्भवे जने, क्षणोक्षणी नाश पावणाऱ्या या जीवलोकामध्ये, हा जीवलोक कसा आहे? या जीवलोकांमध्ये आम्ही जेव्हा वस्तूंच्या नाना अवस्था बघतो त्यावेळेला प्रतिक्षण नित्य काही ना काही नवीन होत आहे,
आणि जुनं पण नष्ट होत आहे हे आम्हाला दिसतं. क्षणभंगूर जग आहे असं आम्ही नित्य म्हणत असतो. आमची अनित्य भावनेचं चिंतन करताना आम्ही म्हणतो, की जीवित असूनी जलबुध बुध सम, विषय राज्य धनराशी, स्थिरनच जीवा ऐसे मानी, कारण संसारासी. जीवित आमचं क्षणभंगूर आहे. कशाप्रमाणे? तर जलबुध बुध सम, पाण्यावरचा बुडबुडा जसा स्थिर आहे त्याप्रमाणे या जगामध्ये देखील प्रत्येक वस्तू ही अशी क्षणभंगूर आम्हाला दिसते. आज आहे आणि उद्या नाही, अशा प्रकारची परिस्थिती या जगतामध्ये आम्हाला बघितल्यानंतर दिसते. आणि कितीही पैसा असेल, अडका असेल, राज्य असेल, जमीन जुमला असेल, तरी क्षणार्धात होत्याचं नव्हतं देखील होऊन जाऊ शकतं. एवढे चक्रवर्ती होते, बाहुबली होते, परंतु यांचं देखील चक्रवर्ती पद हे त्या भवापुरतं त्यांच्या पुरतं टिकलं. त्यांच्या मुलाला देखील त्या चक्रवर्ती पदाला त्यांना देता आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर असं हे क्षणभंगूर जग आहे. किंवा दुसरी आम्ही हिंदी अनुप्रेक्षा पण म्हणतो, की राजा राणा छत्रपती हाथी न के असवार, मरणा सबको एक दिन अपनी अपनी बार. या जगामध्ये जे जे काही आम्हाला प्राप्त झालेलं आहे तेव्हापासून जीवनात विचार करायचा असणार आहे, की जो संयोग आहे त्याचा मला वियोग होणारच आहे. ज्याचा संयोग झाला, शरीराचा संयोग झाला, याचा वियोग होणार आहे. शरीर हे वियोग धर्म आहे. शरीर हे रोग धर्म आहे. शरीर हे मृत्यू धर्म आहे. चिंतनामध्ये ह्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहे. म्हणून इथे हे सांगत आहे, की क्षणोक्षणी नाश पावणाऱ्या या जीवलोकामध्ये जरी आम्ही या ठिकाणी अनित्यता दर्शविल्या गेलेली आहे, तरी अनित्यतेला देखील नित्याचा अंश असणारच आहे. दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला आम्ही, तर हे अनित्य पर्यायीच्या अपेक्षेने दिसतंय. पण याच्यामधलं जे ध्रुव तत्व आहे, त्या ध्रुव तत्वाला जर आम्ही अनुस्यूत ठेवलं, आमच्या धारेमध्ये, चिंतनामध्ये घेतलं, तर आम्हाला हेही जाणवतं, की कोणतीही जगामध्ये नवीन वस्तू निर्माण झाली नाही आणि कोणतीही सत नष्ट झालेलं नाही. असतची उत्पत्ती नाही आणि सतचा विनाश पण नाही. हेही सत्य आम्हाला दिसू शकतं. पण अनादी कालापासून आमची ही पर्याय दृष्टी राहिलेली आहे आणि पर्याय दृष्टीमध्ये आम्हाला या पर्यायीच टिकल्या पाहिजे. ज्या अनुकूल पर्यायी आहे या टिकल्या पाहिजे, असं आमचं त्या ठिकाणी एक मनाची कौल असतो, असा आमचा सुप्त भाव असतो. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं, की ह्या आमच्या पर्यायी कधी नष्ट होऊ नये, अनुकूल संयोग नष्ट होऊ नये. पण असं हे जगामध्ये होणं नाही. जे अनुकूल आज आहे ते उद्या आम्हाला प्रतिकूल देखील होऊ शकतं. हे आम्ही त्या समयी निर्धारित करायचं आहे. म्हणून क्षणोक्षणी नाश पावणाऱ्या या जीवलोकामध्ये म्हणजे पहिल्यांदा तर विनाशिकता दाखविला, पहिल्यांदा तर अनित्यता दाखविली. पण अनित्यता दाखवत असताना कोई नेव जायती आणि न नसती, कुणीही उत्पन्न होत नाही किंवा न नाश पावतो. जरी असं हे क्षणभंगुरत्व असलं, तरी आमच्या स्वभावाच्या दृष्टीने जर विचार केला, तर जीव जो आम्ही मी आहे, मीचा वाच्य म्हणजे जीव, हा कधीही न नष्ट झालेला आहे, न उत्पन्न झालेला आहे. कधी याला जन्म आहे, न कधी मृत्यू आहे. अशा प्रकारचं चिरंतन सत्य आम्हाला जीवनात पकडायचं असणार आहे. म्हणून निश्चयाने जो उत्पाद आहे तोच व्यय पण आहे. जो उत्पाद आम्हाला दिसतो आहे, हा उत्पाद ज्याला आम्ही म्हणतो, म्हणून नवीन पर्याय उत्पन्न होणं, नवीन पर्याय उत्पन्न होणं याचाच अर्थ आधीची पर्याय नष्ट होणं आहे. मनुष्य पर्यायीचा उत्पाद आहे हे म्हणणं म्हणजेच आधीची त्याची पर्याय, तिर्यंच पर्याय असेल, देव पर्याय असेल, नारक पर्याय असेल, याचा वेळ त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकाचा उत्पाद आम्ही सांगतो, त्याच वेळेला, त्याच समयात, त्याच पर्यायीत आम्हाला वेळ पण बघावा लागतो. म्हणून जो उत्पाद आहे तोच व्यय पण आहे.
जी वस्तू उत्तर पर्यायींच्या अपेक्षेने उत्पाद रूप आहे तीच पूर्व पर्यायीच्या अपेक्षेने व्यय रूप आहे. वस्तूला जेव्हा उत्पाद व्ययाच्या अपेक्षेतून आम्ही त्या साच्यामध्ये ढालून पाहिलं, तेव्हा आम्हाला हे दिसलं की जो उत्पाद आहे तोच व्यय आहे. या ठिकाणी आम्ही एकता बघितली. हा जो तोच तोपणा, त्यामुळे जीव अवस्थित आहे आणि तरीही ते उत्पाद आणि व्यय या अपेक्षेने अनेक, अतएव भिन्नही आहे. आणि जर आम्ही उत्पाद व्ययाच्या विवक्षेने बघितलं तर आम्ही असं म्हणणार आहोत की उत्पाद जो आहे तो वेगळा आहे, व्यय ज्याचा झालेला आहे ती पर्याय वेगळी होती, दोन मध्ये काहीही समानता आम्हाला दिसत नाही, ती अन्य आहे, अन्य आहे. जेव्हा आम्ही मनुष्य पर्यायीचा उत्पाद म्हणतो तेव्हा आधीची पर्याय व्यय रूप आहे आणि या दोन मध्ये भिन्नता आम्हाला निश्चितपणे दिसणार आहे. अशा तऱ्हेने उत्पाद व्यय आणि द्रव्याची अवस्थितता आणि पर्याय रूपाने अनवस्थितता आम्ही बघू शकतो. एखादं आपण उदाहरण समजा आपण असं म्हटलं की एकाच आईच्या समजा 3 मुली आहे आणि त्या तीनही मुली आम्हाला चेहऱ्या मोहऱ्यावर एक समान वाटतात, तर आम्ही त्या ठिकाणी सांगू शकतो की ह्या सगळ्या सख्या बहिणी असल्या पाहिजेत. या तिघी सख्या बहिणी आहे, हे जसं आम्ही त्यांच्याकडे बघितल्यानंतर सांगू शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये आम्ही एकत्व शोधलं आणि या एकत्वाच्या आधारावर त्यांना तिन्हींनाही समान आम्ही मांडलं. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो की जरी अशी एकता असली तरी प्रत्येकाचं अस्तित्व हे वेगवेगळं आहे, ही म्हणजे ती नाही, ती म्हणजे ती नाही, अशा तऱ्हेने तिचं भिन्नत्व जसं आम्ही बघितलं त्याप्रमाणे उदाहरण जरी वेगळं लागलं आपलं, 3 मध्ये लावलं आपण, या ठिकाणी एकाच द्रव्यात हे उदाहरण लावायचं आहे, तर एकाच द्रव्यात लावत असताना आम्हाला त्याच द्रव्याच्या पर्यायी अपेक्षित आहे आणि पर्यायींकडे जेव्हा आमची दृष्टी असते तेव्हा आम्हाला त्या भिन्न भिन्न आहे असं दिसतं आणि त्याच्यामधलं जे अनुस्यूत असलेलं, ध्रुवरूप असलेलं जे तत्व आहे त्याच्याकडे जेव्हा आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला त्याच्यामधली नित्यता देखील आमच्या अभिप्रायात आलेली असणार आहे. या विश्वामध्ये वस्तुतः न कोणी जन्मतो न मरतो. वास्तविक पाहिलं तर जन्म मरण हे पर्यायींमध्ये होऊ लागलेलं आहे. या नामकर्माच्या ज्या प्रकृती आहे, जीव परिणाम करतो, परिणाम केलं म्हणजे त्यांनी भावकर्म केलं, भावकर्माच्या उदयामध्ये जीवाचे परिणाम झाले, भावकर्म केलं, भावकर्माच्या मुळे याला द्रव्यकर्माचा बंध झाला आणि द्रव्यकर्माचा बंध झाला याचाच अर्थ हा जीव त्यावेळेला 7 किंवा यदा कदाचित अपकर्ष काल असेल तर 8 कर्मांचा हा बंध करतो आहे आणि उदयात येत असताना 8ही कर्मांचा उदय ह्या जीवाला सुरू आहे. या कर्मांमध्ये द्रव्यकर्मामध्ये एक नामाचं एक कर्म आहे की ज्या नामकर्माच्या 93 प्रकृती आहे आणि ह्या 93 प्रकृती आपापलं कार्य करण्याला समर्थ आहे. जसं शरीर नामकर्म असेल तर शरीर नामकर्मानी ही शरीराची रचना झालेली आहे. संवहन तर हाड काही कसे असावे, त्याची स्थिती कशी असावे, ती किती मजबूत असावे, हे संवहन नामकर्मावरून ठरलेलं आहे. आमच्या शरीराचा आकार कसा असावा, बेढप असेल, सुडौल आहे, नंतर वारुळासारखं स्वातीप्रमाणे आहे, कशाप्रमाणे आहे, हे संस्थानावरून आमचं निर्धारित होणार आहे. ही जी आमची वरची रंगरंगोटी आहे शरीराची, ही कशी असावी हे त्या त्या वर्णानुसार त्या ठिकाणी निश्चित झालाय. समजा शुभ्र वर्णाचा उदय असेल तर शरीराचा जो रंग आहे हा पांढऱ्या रंगाचा राहणार आहे. शुभ नामकर्माचा उदय असेल तर आम्हाला शुभ अवयवांची प्राप्ती होणार आहे. स्थिर नामकर्माचा असेल तर आमचे धातू उपधातू स्थिर राहतील. अशा प्रकारे या नामकर्माच्या उदयानुसार आमच्या शरीरामध्ये ही अवस्था तिथे ठरणार आहे.
आयु कर्माचा उदय आहे. आयु कर्माच्या उदयामध्ये ती पर्याय प्राप्त झाली, ती त्यावत कालपर्यंत आमच्या सोबत असणार आहे आणि आयु कर्माचा क्षय झाला की ती पर्याय सुटणार आहे आणि लगेचच दुसरी पर्याय आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे आयु ही निरंतर अशा रीतीने सुरू आहे. एकही क्षण या आयुमध्ये खंड पडला नाही, फक्त त्याची अवस्था बदलली आणि जेव्हा आयुचा उदय नवीन सुरू झाला, त्यावेळेला जन्म झाला असं म्हटलं जातं. त्यावेळेला शरीराचा आणि आत्म्याचा संयोग संबंध झालेला आहे आणि त्याला जन्म असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला हे शरीर सुटतं आणि आत्मा निघून जातो, दुसरी पर्याय धारण करतो, त्यावेळेला त्याला मरण असं म्हटलं जातं आणि हे कथन व्यवहार नयाने त्या ठिकाणी म्हटलं जातो. आणि निश्चय नयाने जर बघितलं तर आत्म्याचा कधी जन्म नाही किंवा मृत्यू नाही किंवा कुणीही याला मारू शकायला देखील समर्थ नाही. अग्नि जला नहीं सकती मुझको, हवा सुखा सकती नहीं, पाणी मुझे भिगो नहीं सकता, अग्नि जला नहीं सकती. अशा प्रकारे आमचा आत्मा जो आहे, हा आत्मा त्या ठिकाणी आहे. वीर सावरकरांना ज्या वेळेला मृत्यूदंडाची सजा सुनावल्या गेली, त्यावेळेला देखील त्यांनी अशाच प्रकारची एक रचना केली की अनादि मी अनंत मी अवघ्य मी मला, मारील रिपू असा जगती कवन जन्मला. मी अनादि अनंत आहे आणि अवघ्य आहे. अवघ्य आहे याचा अर्थ माझा कुणाकडूनही घात होऊ शकत नाही आणि मला मारणारा असा जगात कुणीही आज तागायत पर्यंत शत्रू नाही. माझ्या देहाचे खंड खंड होतील, पण माझा आत्मा मात्र कुणीही खंडित करू शकत नाही. माझा आत्मा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि माझ्या आत्म्याला कोणी मृत्यू सजा देऊ शकतो, इतका अकाट्य विश्वास त्यांचा जीवनावर होता. तर अशा प्रकारे न कुणी जन्मतो न कुणी मरतो, तरीही मनुष्य देव तिर्यंच नारकरूप हा जीव लोक प्रतिक्षण परिणमनशील आहे. परिणमनशीलता ही जीवनामध्ये सातत्याने आहे आणि मनुष्य देव नारकी हे तर स्थूल पर्यायी आपण नित्य पाहतो. तिर्यंच पर्यायींमध्ये आम्हाला विविधता देखील कितीतरी प्रकारची बघायला मिळते. तिर्यंच पर्यायींचं जर आपण बघितलं तर एकेंद्रियांपासून निगोदी जीवांपासून संज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत कितीतरी प्रकारचे प्राणीसृष्टी ही या जगामध्ये आम्हाला नित्य दिसतात. अनेक प्राणी असे आहे की ज्यांना आम्ही ओळखू पण शकत नाही आणि नाव पण देऊ शकत नाही, पण त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी जगामध्ये विद्यमान आहे. या त्यांच्या पर्यायी म्हणजे देखील पर्याय आहे. तर अशा ह्या पर्यायी प्रतिक्षण बदलत आहे. प्रतिक्षण याचा अर्थ की स्थूल रूपाची बदल तर कालांतराने दिसणार आहे, पण सूक्ष्म परिवर्तन मात्र नित्य प्रत्येक पर्यायीमध्ये सुरूच आहे. भलाही आम्हाला ते जाणवेल अथवा न जाणवेल. कधी कधी सूक्ष्म परिवर्तन हा आमच्या क्षायोपक्षमिक ज्ञानाचा विषय बनत नाही, कारण आमचं क्षायोपक्षमिक ज्ञान हे स्थूल विषयाला जाणायला समर्थ आहे. इंद्रियजन्य ज्ञान आहे, क्षायोपक्षमिक आहे. नंतर उपयोग त्याच्याशी केंद्रित झाला तर आम्ही जाणू शकतो. अनेक मर्यादा या ज्ञानावर आहे, परंतु वस्तू मात्र अशी आमच्या क्षायोपक्षमिक ज्ञानावर अवलंबून नाही. वस्तूमध्ये तर चिरंतन हे चक्र, परिणमण्याचं चक्र सातत्याने नॉन स्टॉप सुरूच आहे. जसा सूर्य प्रतिक्षण त्या ठिकाणी आपलं कार्य करतो आहे, एक क्षणाचाही तो विसावा घेत नाही, त्याप्रमाणे वस्तुतत्वामध्ये देखील अशा तऱ्हेचं हे अव्याहत चक्र परिणमण्याचं सातत्याने सुरूच आहे. त्यामुळे क्षणोक्षणी प्रवर्तमान उत्पाद व्ययाशी जोडलेला आहे. म्हणून हे कशाशी जोडलेलं आहे? उत्पाद व्यय ध्रुवतेशी ही वस्तू व्यवस्था आम्हाला जोडून ठेवावी लागते. नव्हे ती तशी आहेच. आम्ही बोलतो की जोडून ठेवावी लागते किंवा जोडावी लागते,
पण वस्तू मुळातच अशी त्रितयात्मक आहे, तिच्यामध्ये बदलही आहे आणि तिच्यामध्ये नित्यता देखील विद्यमान आहे. परिवर्तनाकडे लक्ष असेल तर उत्पाद व्यय मुख्य दिसतो आणि स्थिरतेकडे लक्ष असेल तर ध्रुवता आम्हाला दिसते. आणि हे विरुद्ध देखील नाही. आम्हाला तरी ते विरुद्ध वाटत असलं परस्पर कथन, तरी देखील वस्तूमध्ये अशी नित्यतेची आणि अनित्यतेची धारा युगपद एका समयात विद्यमान आहे आणि याच्यामध्ये कोणताही विरोध देखील आम्हाला दिसत नाही. किंवा आम्ही ज्ञानाने जर ते बरोबर जाणलं तर ते अविरोधी घटक आहे हेच आम्हाला फलित होतं. एखादा छोटा बालक आहे, हा बालक वाढतो, मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर देखील आम्ही हा तोच आहे, हा लहानपणी होता तोच आहे, हे आम्ही त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. कशाच्या आधारावर? तर त्याच्यामधल्या न बदलणाऱ्या अंशाकडे बघून हा तोच आहे हे आम्ही लक्षात घेतो. आणि त्याच्या बदलणाऱ्या अंशाकडे आम्ही दृष्टी ठेवली तर आम्ही म्हणतो किती उंच झाला, किती बदलला, तुझ्यात तर खूप बदल दिसतो आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही एका वेळी एका वस्तूमध्ये युगपद विद्यमान आहे, नित्यतेची धारा आणि अनित्यतेची धारा, आणि याच्यामध्ये कुठेही विरोध येत नाही. वस्तुतत्व असं अविरोधी रूपाने कार्य करत आहे. कारण उत्पाद आणि व्यय म्हणजे या ठिकाणी जन्म आणि मरण. जन्म आणि मरण याला का म्हटलं? कारण हे उदाहरण आचार्य मनुष्यांवर घटित करून दाखवत आहे, आमच्यावर घटित करत आहे. आणि म्हणून आमच्यासाठी सांगितलं उत्पाद झाला म्हणजे जन्म झाला आणि व्यय झाला म्हणजे मरण झालं. तर हे एक रूपही आहे आणि नाना रूपही आहे. जर आम्ही बघितलं कोण जन्माला आलं तर आम्ही नित्यतेच्या आधारावर म्हणू शकतो की माझा आत्म्याचा कधीही जन्म झालेला नाही आणि माझा कधी मृत्यू देखील होणार नाही, हे आम्ही एका आधारावर निश्चित म्हणू शकतो. आणि दुसऱ्या आधारावर दिसते आहे, अवस्था बदललेली आहे, पर्याय वेगवेगळी आहे आणि या आधारावर आम्ही नाना रूपत्व देखील त्या ठिकाणी बघता येऊ शकतं. अशा प्रकारे जन्म मरण अनादी कालापासून हा करत आहे हेही आम्ही म्हणू शकतो. जेव्हा उत्पाद व्ययाचे एकत्व विवक्षित असते, उत्पाद व्यय बघत असताना एकत्व बघितलं त्याच्यामधलं, त्यावेळेला पूर्व पक्ष आहे. म्हणजे न कुणी जन्मतो न कुणी मरतो, म्हणजे द्रव्य स्वभाव त्या ठिकाणी मुख्य आहे. द्रव्य स्वभावावर जर दृष्टी दिली तर आम्हाला न कुणी जन्मताना दिसतो न कुणी मरताना दिसतो. जगामध्ये जीवराशी किती? तर जीवराशींची संख्या अनंतानंत आहे आणि ती तेवढीच राहणार आहे. आम्हाला त्याच्यामध्ये कमी अधिकता काहीही दिसणार नाही. अशा प्रकारे न कुणाचा जन्म झालेला आहे न कुणाचा मृत्यू झालेला आहे. द्रव्य स्वभावाच्या आधाराने कथन केलं असताना प्रत्येक जीव हा अनादी अनंत आहे. या त्याच्यामधल्या मधल्या त्यांनी फक्त अवस्थांतर पर्यायांतर झालेलं आहे. आणि जेव्हा उत्पाद व्ययाचे अनेकत्व विवक्षित असते आणि जेव्हा आम्ही अनेकत्वावर दृष्टी देतो तेव्हा उत्तर पक्ष मुख्य होतो. म्हणजे नानाविधता आम्हाला दिसते की आम्ही म्हणतो की मुंगीचा जो जीव आहे तो म्हणजे हत्तीचा नाही, हत्ती जो आहे तो म्हणजे घोडा नाही. हे आम्हाला नानाविधतेच्या आधारावर आम्ही असं म्हणू शकतो. याचाच खुलासा करतात की प्रथमतः द्रव्यार्थिक नयाला प्रदान करून उत्पाद आणि व्यय यांच्यामध्ये अभेद सांगितला आणि नंतर पर्यायार्थिक नयानी त्यामध्ये भेद दाखविला. ज्याप्रमाणे जो घट आहे तीच कुंडी आहे. उदाहरण पहा आचार्यांचं, जो घट आहे तीच कुंडी आहे असे म्हणत असताना घट आणि कुंडी यांच्या स्वरूपामध्ये एकत्वाचा असंभव असल्यामुळे
म्हणजे घडा म्हणजे तर काही कुंडी नाही आहे, हे तर आम्हाला नक्की लक्षात आहे. त्यामुळे घट आणि कुंडी यांच्या स्वरूपामध्ये एकता नाही, एकतेचा अभाव आहे. असं असल्यामुळे त्या दोहोंला आधारभूत मृत्तिकाच लक्षात येते. पण कशाच्या आधारावर आम्ही समान आहे म्हटलं, की जो घडा आहे तीच कुंडी आहे, हे आम्ही मातीकडे बघून म्हणू शकतो, की दोनही वस्तू मातीच्या आहे आणि त्याच्या आधारावर पर्यायांना गौण करून घट आणि कुंडी ह्या अवस्था आम्ही दृष्टीआड करून याला ओझल करून आम्ही असं म्हणणार आहोत, की दोन्ही एकच आहे. घट म्हणजे कुंडी आहे. याप्रमाणे जो उत्पाद आहे तोच व्यय आहे असे म्हणत असताना उत्पाद आणि व्यय यांच्या स्वरूपामध्ये एकतेचा असंभव आहे. जसं आम्ही म्हणणार आहे, की समजा दही झालं. दही झालं आणि पहिले दूध होतं. म्हणजे दही झालं म्हणजेच दुधाचा व्यय. ही जी आम्ही दृष्टी त्या ठिकाणी लावली उत्पाद व्ययाची, की जो उत्पाद आहे तोच व्यय आहे असं म्हणत असताना दही म्हणजे दूध नाही, ही तर गोष्ट नक्की आहे. तिथे एकपणाचा असंभव आहे, एकपणा नाही. आणि परंतु त्यामध्ये आधारभूत द्रव्य काय आहे? तर दुधामध्ये किंवा दह्यामध्ये जसा गोरसपणा हे आधारभूत द्रव्य आहे आणि त्या दृष्टीने ध्रुवता आम्ही म्हणू शकतो. अकलंक देवानी उदाहरण याला दिलेलं आहे, की ज्याला दुधाचा त्याग आहे तो दही खाऊ शकतो. ज्याला दह्याचा त्याग आहे तो दूध घेऊ शकतो. परंतु ज्यांनी गोरसाचा त्याग केलेला आहे तो न दूध घेऊ शकत, न दही घेऊ शकत, न दुधापासून जे तूप बनलं, लोणी बनलं तेही तो ग्रहण करू शकत नाही. म्हणजे गाईच्या दुधापासून जितक्या काही वस्तू बनलेल्या आहेत, गोरसाचा ज्याला त्याग असेल त्याला त्या कशाचंच ग्रहण करता येत नाही. कारण त्याची दृष्टी ही ध्रुवतेवर आहे. त्यांनी गोरसाचा त्याग केलाय. म्हणून गाईच्या दुधापासून जेवढ्या वस्तू बनतील त्या सगळ्यांना त्याला खाता येणार नाही. पण ज्यांनी पर्यायावर दृष्टी ठेवून एकाचा त्याग केला, समजा मला दही नाही खायचं, मी दह्याचा त्याग केला. मला दूध चालू शकतं, मला तूप पण चालू शकतं. मी दूध सोडलेलं आहे त्या दिवशी मी दही घेऊ शकते. तर अशा तऱ्हेने एक वर दृष्टी असेल तर गोरसावर दृष्टी असेल तर ती ध्रुवता बघून त्याचा आम्हाला निषेध सांगितला, एकता तिथे पाहायला सांगितली. आणि जर आम्ही त्या अवस्थांवर आमची दृष्टी असेल तर मात्र आम्ही तशा प्रकारचं कथन करणार आहे. म्हणून अवस्थांवर जिथे दृष्टी आहे तिथे नानाविधता दिसते आणि जिथे एकतेवर दृष्टी आहे, द्रव्यावर दृष्टी आहे, त्या ठिकाणी एकविधता दिसते. म्हणून द्रव्य प्रधान होते. म्हणून देवादी पर्यायाचा उत्पाद असताना, मनुष्यादी पर्यायीचा व्यय असताना जो उत्पाद आहे तोच व्यय आहे. मनुष्य पर्यायीचा, देव पर्यायीचा उत्पाद आहे, तर देव पर्यायीचा उत्पाद आहे म्हणजेच मनुष्य पर्यायीचा व्यय आहे असे म्हणताना दोहोस आधारभूत द्रव्यरूप जीव द्रव्य लक्षात येतं. आणि म्हणून पर्यायावरची दृष्टी हटून सामान्यतेला, द्रव्य स्वभावाला, ध्रुवतेला मुख्यता दिल्या गेली. म्हणून द्रव्यत्वाने जीव सर्वदा टंकोत्कीर्ण आहे. म्हणून जर याच्याकडे आम्ही बघितलं तर आम्हाला जीवाची अवस्था त्या ठिकाणी एकरूप अशी दिसते. तसेच ज्याप्रमाणे घट अन्य आहे, कुंडी अन्य आहे असे म्हटले असताना त्या दोहोसही आधारभूत मृत्तिका द्रव्यामध्ये अन्यत्वाचा संभव नसल्यामुळे, पहा, घट अन्य आहे आणि कुंडी अन्य आहे
म्हणजे आम्ही पर्यायीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे दोहोसही आधारभूत मृत्तिका द्रव्यामध्ये अन्यत्वाचा संभव नाही. म्हणजे मृत्तिका द्रव्याला आम्ही गौण केलेला आहे. मातीपणाला आम्ही त्या ठिकाणी थोडं दृष्टीच्या ओझल केलेलं आहे, दृष्टीमध्ये आम्ही घेतलेलं नाही. त्यामुळे घट आणि कुंडी यांचे स्वरूप आमच्या डोळ्यासमोर आले. म्हणजे मृत्तिका द्रव्याला गौण करून आम्ही अवस्थांना मुख्यता दिली. अवस्थांना मुख्यता दिली असताना आम्ही हे वाक्य म्हटलं की घडा वेगळा आहे, कुंडी वेगळी आहे. घड्याचा उपयोग पाणी भरण्यासाठी होणार आहे, कुंडीचा उपयोग फुलझाड लावण्यासाठी होणार आहे. दोहोंचं कार्य वेगळं आहे. या दोन गोष्टी अलग अलग आहे. याच्यामध्ये आम्ही मृत्तिका द्रव्याला गौणत्व दिलं आणि पर्यायीला आम्ही मुख्यता दिली. याप्रमाणे उत्पाद अन्य आहे. म्हणजे आम्ही वरचं उदाहरण घेतलं होतं, देव पर्यायीचा उत्पाद आहे. म्हणजे देव अन्य आहे आणि मनुष्य अन्य आहे असे म्हणत असताना त्या दोहोस आधारभूत द्रव्यामध्ये अन्यत्वाचा असंभव असल्यामुळे, म्हणजे त्या दोन गोष्टी आहे, त्याच्यामध्ये ध्रुवत्वाच्या दृष्टीने बघितलं तर अन्यत्व नाही तिथे. म्हणून त्या अन्यत्वाला गौण केलं आणि उत्पाद व्ययाला आम्ही प्रधानता दिली, पर्यायीला आम्ही प्रधानता दिली. तेच उदाहरण की देवादी पर्यायचा उत्पाद असताना आणि मनुष्यादी पर्यायीचा व्यय असताना उत्पाद अन्य आहे आणि व्यय अन्य आहे असं म्हटल्याने या ठिकाणी परत घट अन्य कुंडी अन्य हेच उदाहरण आम्हाला लावायचं आहे. ते आमच्यावर घटित करून दाखविलं की ज्या वेळेला आम्ही म्हणतो की देव पर्यायीचा उत्पाद झाला, देव पर्याय अन्य आहे आणि मनुष्य पर्याय अन्य आहे, याच्यामध्ये आम्ही जीवत्व, टंकोत्कीर्णपणा, सदा एकरूपत्व असलेलं जीवाचा स्वभाव याला गौणत्व दिलं आणि आम्ही या ज्या पर्यायी आमच्या नामकर्माणी ज्या रचित आहे त्याला आम्ही कथन करण्याचा प्रयत्न केला किंवा ते आमच्या दृष्टीमध्ये आम्ही ठेवलेले आहे. अशा म्हणून प्रतिक्षण हा पर्यायद्वारा जीव अनवस्थित आहे. म्हणून द्रव्यत्व स्वभावानी हा जीव अवस्थित आहे आणि पर्यायार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून पाहला, पर्याय स्वभावाच्या अपेक्षेने बघितला तर जीव अनवस्थित आहे. म्हणजे द्रव्यामध्ये आता या ठिकाणी जीव द्रव्यामध्ये दोन स्वभाव लावायचे, एक द्रव्य स्वभाव आणि एक पर्याय स्वभाव. द्रव्य स्वभावाला जर आम्ही गौण केलं तर आम्हाला पर्याय मुख्य रूपाने दिसली आणि जेव्हा पर्यायींना आम्ही गौणत्व करतो तेव्हा आम्हाला द्रव्य स्वभाव दिसतो. आमच्या कथनामध्ये गौण मुख्य व्यवस्था आहे. आम्हाला त्याची सिद्धी करण्यासाठी एकाला दुसऱ्याचा आधारही घ्यावा लागतो. गौणत्वाची सिद्धी म्हणजे पर्याय स्वभावाची सिद्धी करायची आहे तर आम्हाला द्रव्य स्वभाव सांगावा लागला. पर्याय द्रव्य स्वभाव सांगण्यासाठी पर्याय स्वभाव पण आम्हाला दृष्टीत घ्यावा लागला. म्हणजे आम्हाला कथन करताना दोन्ही अपेक्षा लावून गौण मुख्य रूपाने कथन केल्या गेलं. परंतु वस्तूमध्ये मात्र हा द्रव्य स्वभाव किंवा पर्याय स्वभाव असा गौण मुख्य रूपाने नाही. वस्तुत दोन्हीही स्वभाव मुख्य रूपाने आहे. द्रव्य स्वभाव ज्या समयात आहे त्या समयात पर्याय स्वभावही विद्यमान आहे. आमच्या कथनामध्ये वाणीची असमर्थता असल्यामुळे गौण मुख्यपणा आहे. पण वस्तूच्या दृष्टीने विचार केला तर वस्तूमध्ये मात्र अशी गौण मुख्य व्यवस्था नाही. द्रव्य स्वभाव ही वस्तूमधला मुख्यच आहे आणि गौण पर्याय स्वभाव देखील मुख्यच असणार आहे. म्हणून पर्याय अपेक्षेने जीव नर नारकादी रूप पर्याय रूप असल्यामुळे तो अनित्य, अनवस्थित, अनेक रूप आहे. आणि द्रव्यार्थिक नयाने अन्वय रूप जीवत्वाच्या अपेक्षेने तो नित्य, अवस्थित आणि एक रूप असणार आहे. उद्याला आपण परत याच गाथेवर थोडंसं आणखी विचार करू
आणि प्रयोग देखील उद्याच्या याच्यामध्ये आपण बघू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुनम.